श्री स्वामी समर्थ। उद्या आहे गुरुवार आणि 8 मे 2025. उद्या आलेली आहे मोहिनी एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीला त्या एकादशीचे महत्त्व प्राप्त झालेले असते। एकादशी तिथी ही पूर्णपणे श्रीहरी विष्णूंना समर्पित असते। तसेच एकादशीच्या दिवशी पृथ्वीवरती विष्णू तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते। एकादशीचे व्रत केले, उपवास केला तर विष्णू आपल्या कोणत्याही मनोकामना पूर्ण करत असतात। परंतु प्रत्येकाला एकादशीचा उपवास करणे, व्रत करणे हे शक्य होत नाही। अशा वेळेला आपण अगदी साध्या सोप्या जरी विष्णूंच्या सेवा केल्या तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे मिळत असते। उद्या आपल्याला मोहिनी एकादशीला जरी उपवास करणे शक्य झाले नाही, व्रत करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा तुळशी मातेजवळ एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे, ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी नष्ट होईल। आपले करोडोंचे जरी कर्ज असले तरी तो फिटण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल। अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे, याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुळशीला विष्णुप्रिया म्हणून सुद्धा ओळखले जाते। तसेच एकादशीचा दिवस हा विष्णूंना समर्पित असतो। तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य सुद्धा ग्रहण करत नाहीत। तुळशीपत्र नैवेद्यावरती जर आपण ठेवले नाही तर मात्र तो नैवेद्य कधीही विष्णू स्वीकारत नाहीत अशी सुद्धा मान्यता आहे। तसेच तुळशीच्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। तुळशीचे दर्शन केल्याने तसेच तुळशीसमोर हात जोडल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। जर एखाद्या व्यक्तीवरती तुळशी मातेचा आशीर्वाद राहिला तर तो गरिबाचा सुद्धा श्रीमंत होतो। रोज तुळशीची पूजा करून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात। तसेच तुळशीमुळे नकारात्मकता नष्ट होत असते। प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस जी आहे तर ती असते आणि तुळशीमुळे वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होण्यास मदत होत असते। तुळस जी आहे तर ती आरोग्याच्या दृष्टीने जितकी महत्त्वाची आहे तितकीच धार्मिक दृष्ट्या सुद्धा तुळस अतिशय खास आहे। तुळशीची माळ धारण केल्याने सुद्धा बऱ्याचशा इच्छा पूर्ण होत असतात। तुळस जी आहे तर हिला आपण विष्णुप्रिया म्हणत असतो, कारण विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच विष्णूंना प्रिय असलेल्या एकादशी तिथीला तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। आता ही वस्तू कोणती असणार आहे, तसेच तुळशीजवळ कोणत्या वस्तू या चुकूनही ठेवू नयेत हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही। तसेच आपण जी वस्तू तुळशीजवळ ठेवणार आहोत तर ही वस्तू आपण सकाळी ठेवू शकतो किंवा संध्याकाळी ठेवू शकतो। भर दुपारी 12 वाजता मात्र आपल्याला हा उपाय करायचा नाही। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे। जर सकाळी आपण हा उपाय करणार असू तर स्नान वगैरे झाल्यानंतर आपण जी देवपूजा करतो तर ती करून घ्यायची आणि विधिवत विष्णूंची पूजा करायची। जरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे नसेल तरी सुद्धा बाळकृष्णांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे, कारण कृष्ण जे आहेत तर ते सुद्धा विष्णूंचेच एक अवतार आहेत। किंवा विठ्ठलाची सुद्धा आपण पूजा करू शकतो। तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे, कारण जेथे विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा असते। म्हणून विष्णू आणि लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे। खिरीचा नैवेद्य आपण दाखवू शकतो किंवा आपण या दिवशी जे उपवासासाठी पदार्थ बनवतो त्याचा जरी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल, कारण माता लक्ष्मीला खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे। त्याचप्रमाणे आपल्याला पिवळी फुले यांना आवर्जून अर्पण करायची आहेत, कारण श्रीहरी विष्णूंचा प्रिय रंग म्हणजे पिवळा रंग। अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। अभिषेक करताना सुद्धा आपण पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करू शकतो। पूजा झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी मातेजवळ जायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम एक तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। यानंतर दिव्याची जी वात आहे तर ती उत्तरेला करायची आहे। दिवा प्रज्वलित करायचा। दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत। यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे।
परंतु एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता आपल्याला हे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच एकादशीला आपल्याला तुळशीला जलसुद्धा अर्पण करायचं नसतं, कारण तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे व्रत असते. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तुळशीला स्पर्श आपल्याला होणार नाही, अशा प्रकारे हे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 2 अगरबत्ती लावायची आहेत. तुळशी मातेला आपण फुले सुद्धा अर्पण करू शकतो आणि एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. ते कापड आपल्याला तुळशीजवळ अंतरायचं आहे आणि आपल्याला 7 कवड्या घ्यायच्या आहेत. जर आपल्याकडे पिवळ्या कवड्या असतील तर आवर्जून 7 कवड्या पिवळ्या घ्यायच्या आहेत. पिवळ्या कवड्या नसतील तर आपण पांढऱ्या कवड्या घेऊन त्याला हळदीच्या साह्याने पिवळ्या करून घ्यायचा आहे. आणि जर आपल्याकडे कवड्याच नसतील तर आपल्याला काय करायचं आहे, तर 1 रुपयाची जी नाणी आहेत तर ती 7 नाणी घ्यायची आहेत. आणि यानंतर आपल्याला ही जी नाणी आहेत, किंवा आपण जर कवड्या उपायासाठी वापरल्या, किंवा आपण गोमती चक्र सुद्धा घेऊ शकतो. 7 गोमती चक्र घेऊ शकतो, 7 कवड्या घेऊ शकतो, किंवा 7 1 रुपयाची नाणी घेऊ शकतो. आणि ही आपल्याला त्या कपड्यावर ठेवायची आहेत. त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. आणि त्या लाल कापडामध्ये आपण जे काही घेतलेलं आहे, नाणी घेतली असतील तर नाणी, कवड्या घेतली असतील तर कवड्या, तर हे आपल्याला गुंडाळायचं आहे, म्हणजे आपल्याला ते बांधायचं आहे. त्याची पुरचुंडी आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पुरचुंडी तयार केलेली आहे ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. यानंतर आपल्याला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि 1 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. जरी विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल किंवा आपल्याला 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल, तरी किमान 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकम आणि 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे. यासोबत 108 वेळेला आपण कोणताही लक्ष्मी मंत्र सुद्धा म्हणू शकतो. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी पुरचुंडी आहे तर ती तुळशीजवळ, तुळशीच्या खोडाजवळ, तुळशीला स्पर्श न होता आपल्याला ठेवायची आहे. तुळशी मातेला आपल्याला पुन्हा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता आपण जी पुरचुंडी तुळशी मातेजवळ ठेवलेली आहे, तर याचं मग पुन्हा काय करायचं, तर ती आपल्याला तुळशीजवळ 21 दिवस तशीच राहू द्यायची आहे. आता दररोज आपण जेव्हा तुळशी मातेला जल अर्पण करतो, तर त्यावेळेला फक्त ही पुरचुंडी आपण उचलायची आहे. तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची आहे. तुळशी मातेला जेव्हा आपण हळदी कुंकू अर्पण करतो त्यावेळेला या पुरचुंडीला सुद्धा दररोज हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि 21 दिवसानंतर 22व्या दिवशी ही जी पुरचुंडी आहे तर आपण ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो, किंवा जर आपल्याला घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवणे शक्य असेल तर तिजोरीमध्ये आपण ठेवू शकतो. कापड जर खराब झालेलं असेल, म्हणजे आपण रोज जल अर्पण करणार, यामुळे ते कापड खराब होऊ शकतं, तर आपण काय करायचं आहे, याच्या आतील ज्या काही कवड्या असतील तर त्या स्वच्छ करून पुन्हा एकदा लाल कपड्यामध्ये बांधून तुळशी मातेचा आशीर्वाद म्हणून आपण आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. किंवा आपल्याला जर ते घरामध्ये ठेवायचं नसेल तर आपण वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन सुद्धा करू शकतो. यामुळे काय होणार आहे, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत, आपल्या घराचे जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती नष्ट होणार आहे. तसेच तुळशीजवळ आपण कोणत्या वस्तू ठेवू नयेत, तर तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे कधीही ठेवू नये. विझलेला दिवा तसाच ठेवू नये, कारण हे अशुभ मानलेले आहे. तुळशी मातेजवळ लावलेला दिवा जेव्हा विझतो तर त्यावेळेला आपल्याला तो उचलून ठेवायचा आहे. तुळशीजवळ कधीही झाडू ठेवू नये, चप्पल बूट ठेवू नये. तुळशीजवळ कधीही किरकिर, कलह करू नये.